मनसेकडून दादर प्रभादेवी परिसरामध्ये बॅनर, महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बॅनर। नाशिकच्या गोदावरी परिसरात गेल्या 24 तासांपासून पूर परिस्थिती। 2 दिवसांपासून गोदावरी नदीत 8400 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। आमदार राहुल कोल यांच्या पाठपुराव्याला यश। खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पामुळे पाण्याची होणार बचत। पुणे जिल्हा परिषदेसमोर प्रहार अपंग क्रांतीचं आंदोलन। विविध मागण्यांकरता दिव्यांग बांधवांनी रस्ता अडवला। धुळ्यात सततच्या पावसामुळे पांझरा नदीला महापूर। पावसामुळे 5 पैकी 4 पूल पाण्याखाली। माजी आमदार चंद्रशेखर घुलेंची विधानसभेची तयारी। शेवगाव पाथर्डीमधून लढण्याचे संकेत। भिवंडीमध्ये डिझेल विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात। 20,80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त। रत्नागिरीमध्ये नर्सिंग शिकणाऱ्या मुलींवर अत्याचार। चंपक मैदाना परिसरात हा घडलाय प्रकार। मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। पुण्यात उद्या ऑरेंज अलर्ट। हवामान विभागाने दिलाय इशारा। 29 आणि 30 तारखेला पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।